जय महाराष्ट्र मित्रांनो. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी जे प्रश्न विचारलेला आहे आजच्या इंटरव्ह्यूमध्ये ते अतिशय चांगला प्रश्न आहे. त्यांनी भाजपला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा आहे, जर अजितदादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला होता तर तुम्ही त्याला सोबत घेऊन सत्तेमध्ये का आहोत, आणि जर तो आरोप खोटा होता तर याच्यामध्ये देखील एक प्रश्न निर्माण होतो, तर तुम्ही असे विरोधी पक्षाचे नेत्यावरती खोटे आरोप करत असतात का? कारण मित्रांनो, अजित पवारांना तर असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती भाजपने आरोप केलेला आहे व त्याच्यानंतर त्यांच्या करिअर त्यांनी खतम केलेला आहे, आणि जे मॅनेज झाले ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत. हेमंत बिश्व शर्मा असेल, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे असतील, त्याच्यानंतर अजित पवार असतील व अरविंद केजरीवाल देखील ते नेते आहेत. अरविंद केजरीवालावरती देखील आरोप झालेला होता आणि अरविंद केजरीवालांचा करिअर हा खतम झालेला आहे. त्यांच्यावरती सर्व आरोप खोटे होते. त्यांना आता हायकोर्टाने क्लीन चिट देखील दिलेली आहे, पण त्यांचा तो आरोप त्यांच्यासाठी तो लई बेकार झाला. त्यांनी आमदारकी देखील गमावली व ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते, ते देखील त्यांच्या हातावरून दिल्लीसुद्धा गेलेले. तर मित्रांनो, हा भारतीय जनता पार्टीचा एक स्टंट असतो की नेत्यावरती आरोप करायचा आणि त्यांना आपल्या पार्टीमध्ये घ्यायचा, आणि जो पार्टीमध्ये नाही आला त्याला त्याचं अस्तित्व खतम करून द्यायचं.